आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो। मी विनंती करेल परिचारक किनी यांना की आपण अजिंक्य नाईक सरांचा विशेष सन्मान या मंचावरती करायचा आहे। सर, अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 मध्ये आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार। त्यानंतर या स्पर्धेचं बक्षीस वितरण आपण डायरेक्टली इंडिव्हिज्युअल प्राइजेसकडे वळणार आहोत। या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट म्हणून हा किताब दिला जाणार आहे आणि या किताबाचा मानकरी ठरतोय त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर पांडुरंग फ्रॉम निर्मल सीसी। यष्टेंच्या मागची त्याची चपळाई खूप मोठी होती। समीर डबरे साहेबांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचं आहे। बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट मिस्टर पांडुरंग। यष्टेंच्या मागची त्याची चपळाई खूप चांगली होती, मग रनआउट म्हणा, विकेट किपिंग म्हणा किंवा डाईव्ह लगावून कॅच घेणं म्हणा। अभिनंदन पांडुरंग। त्यानंतर या पुढील किताब बेस्ट बॉलर ऑफ दी टूर्नामेंट मी विनंती करेल मोहक साहेबांना की आपण समोर यायचं, आपल्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर पवन फ्रॉम निर्मल सीसी। त्यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल सन्मान्य पकडी मामा यांना की आपण समोर यायचे। बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमधील आणि खेळाडूचं नाव आहे मिस्टर डॉक्टर विकास। हायस्ट रन गेटर आणि 98 धावांची ती खेळी खूप मोठा बूस्टर होती आणि त्यांचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट हा किताब देऊन गौरव करण्यात येतोय। पकडी मामांच्या शुभ हस्ते हा गौरव। त्यानंतर आपल्याकडे पकडी मामा उपस्थित आहेत आणि त्यांच्या क्रिकेटच्या कामगिरीचं आज इकडे आयोजकांनी सन्मान करायचं ठरवलं आहे आणि MCAचे अध्यक्ष आपल्याला सुदैवाने लाभलेले आहेत। त्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन मामांचा यथोचित सन्मान 39 वर्षापासून या ग्राउंडवर क्रिकेट स्पर्धा भरवतात नाईक साहेब, पकडी मामा। प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल प्लेयर ऑफ द टूर्नामेंट अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर अरुणेश शुक्ला। ऑलराऊंड परफॉर्मन्स आणि त्याच्या प्रत्यामध्ये त्यांना प्लेयर ऑफ द टूर्नामेंट हा किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे। रिक्वेस्ट होती जास्त खेळायला मिळाव्या आणि त्यांनी जो खेळ करून दाखवला खरोखर टीम डॉक्टरसाठी महत्त्वपूर्ण होता आणि त्याबद्दल त्यांचा हा गौरव। अभिनंदन अरुणेश शुक्ला सर। त्यानंतर या स्पर्धेमधलं उपविजेतेपद ज्याने पटकावलं, रनरअप जे राहिलेत बघा, ही स्पर्धा 2 फॉर्मॅटमध्ये होती। एक तर महानगरपालिका कर्मचारी, महाराष्ट्र पोलीस, डॉक्टर्स आणि वकील या गटामधून फायनलमध्ये एंटर करणारा संघ त्याने खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला आणि ज्या संघाने त्यांना साखळी सामन्यात हरवलं त्याला त्यांनी सेमीमध्ये हरवलं आणि महाराष्ट्र पोलीस या संघासमोर केलेली कामगिरी त्यांची खूप मोठी होती आणि याच्या संघाचा उपविजेतेपदाची ट्रॉफी, रनरअपची ट्रॉफी देऊन गौरव केला जाणार आहे। संघाचं नाव आहे टीम डॉक्टर्स। प्लीज कम। सन्माननीय अजिंक्य नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते उपविजेतेपदाचे बक्षीस देऊन त्याचा गौरव केला जातो। अजिंक्य नाईक ट्रॉफी, सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025 पर्व पहिल्या पर्वातील रनर टीम डॉक्टर
आणि त्या डॉक्टर टीमचा गौरव केला जातोय. MCA अध्यक्ष सन्माननीय अजिंक्य नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यानंतर ओपन हाफ आणि ओपन गटातून म्हणजेच खुल्या गटातून ज्या वेळेला 4 संघ इथे खेळण्यासाठी आले होते त्यावेळेला सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता कोणता संघ बाजी मारणार. त्या 4 संघांमधून म्हणजेच अष्टपैलू, साई, चॅम्पियन आणि निर्मल या 4 संघांमधून कोण बाजी मारणार हा सगळ्यांना प्रश्न होता. सेम स्थिती जी वरच्या गटामध्ये दिसली तीच खालच्या गटामध्ये होती. ज्याने पहिल्या मॅचमध्ये निर्मलला पराभूत केलं होतं त्यांना सेमीमध्ये पराभूत करत असताना अष्टपैलू CC या संघाला पराभूत करत असताना या चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरलंय. किनी फाउंडेशन आयोजित सर अजिंक्य नाईक ट्रॉफी 2025चा मानकरी ठरलाय. संघाचं नाव आहे निर्मल CC. मी विनंती करेन निर्मल CC ची टीम आपण यायचंय आणि या चॅम्पियन ट्रॉफीचा स्वीकार करायचा. हॅलो हॅलो हॅलो. नाही झालेलं आहे.